नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे-नाशिक महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली. राज्य शासनाच्या माध्यमातून यावर्षी देण्यात येणार 75,000 गोविंदांना 10 लाखाचा विमा कवच. 32 शिराळ्यामध्ये प्रतिकात्मक नागाच्या प्रतिमेचे पूजन करून नागपंचमीचा सण उत्साहात साजरा. आणि घोडबंदर टक्रमुक्त करण्यासाठी भातसातून 20 mld पाणी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे-नाशिक महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी खारेगाव येथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडी पुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ठाणे-नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे, होणारी वाहतूक कोंडी याबाबत बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. यावेळी त्यांनी स्वतः पाहणी करून चाललेल्या कामाचा आढावा घेऊ असे अधिकाऱ्यांना सांगितले होते. केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे-नाशिक महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी खारेगाव येथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडी पुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ठाणे-नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे, होणारी वाहतूक कोंडी याबाबत बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. यावेळी त्यांनी स्वतः पाहणी करून चाललेल्या कामाचा आढावा घेऊ असे अधिकाऱ्यांना सांगितले होते. केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सण आणि उत्सवावर कोणतेही निर्बंध ठेवलेले नाहीत. त्यामुळे ठाण्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात आयोजित करूया. त्याचबरोबर नियमांचे काटेकोर पालन करून आपण हा गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करूया, असे आवाहन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पूर्वतयारीबाबत गुरुवारी महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समिती, गणेश मंडळे, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, महावितरण, तोरण आदींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. गणेशोत्सव मंडळाच्या सूचना, त्यांना येत असलेल्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचे निर्देश आणि राज्य सरकारचे निर्देश यांच्या अनुसार उत्सवांचे नियोजन करण्यात येत आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी राज्य सरकार आणि महापालिका आग्रही आहे, असेही रोडे यांनी सांगितले. गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव ही संकल्पना राबविणारे ठाणे हे राज्यातील पहिले शहर आहे. या संकल्पनेला गणेश भक्त, गणेश मंडळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यात सकारात्मक वातावरणात याही वर्षीचा गणेशोत्सव साजरा करूया. सर्वानुमते जी नियमावली ठरली आहे तिचे सगळ्यांनी काटेकोर पालन केले तर नागरिकांची, गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही. वाहतुकीला,
पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही, त्या दृष्टीने सर्व मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या बैठकीत केले. मंडप उभारणीच्या परवानगीसाठी महापालिकेने ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्याची लिंक महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. गतवर्षी सुमारे 250 मंडळांनी परवानगी घेतली होती. ऑफलाईन परवानगीची व्यवस्था प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात करण्यात आलेली आहे. मात्र त्यात वेळ जात असल्याने मंडळांनी ऑनलाईन परवानगी घ्यावी, असे आवाहन उपायुक्त, मुख्यालय, जी. गोदेपुरे यांनी केले. त्याचबरोबर, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंडपाबाबत देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असेही त्यांनी सांगितले. मंडपाच्या ऑनलाईन परवानगीसाठी कोणतीही समस्या येत असल्यास पदाधिकाऱ्यांनी 8,971,92,868 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. तेथे त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती गोदेपुरे यांनी दिली. तसेच, महावितरणकडून तात्पुरत्या वीज जोडणीबाबत काही समस्या असल्यास महावितरणच्या वागळे इस्टेट कार्यालयातील ग्राहक सुविधा केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी दरवर्षी महापालिका आरास स्पर्धेचे आयोजन करते. त्यात एकूण 8 पारितोषिके दिली जातात. प्रथम क्रमांकास 10,000, द्वितीय क्रमांकास 7,500 आणि तृतीय क्रमांकास 6,500 रुपये असे पारितोषिक असते. सर्व मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. 02 सप्टेंबरपर्यंत मंडळांना माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयात अर्ज सादर करता येतील. या स्पर्धेचे परीक्षण त्रयस्थ परीक्षकांमार्फत केले जाते, अशी माहिती उपायुक्त, माहिती व जनसंपर्क विभाग, उमेश बिरारी यांनी दिली. या बैठकीत माजी महापौर अशोक वैती, ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत, विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांनी वीज जोडणी, विजेच्या उच्च दाब तारा, कोलशेत आणि पारसिक येथील मोठ्या मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था, आगमन आणि विसर्जन मार्गातील वृक्षाच्या फांद्यांची छाटणी, मंडपाच्या परिसरातील स्वच्छता याच्याविषयी सूचना तसेच समस्या मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्या समस्या दूर कराव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले. विसर्जन घाटावरील विसर्जन व्यवस्थेबाबत गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचा सार्वजनिक बांधकाम विभागाने विचार करून त्याबाबत निर्णय घ्यावा, असेही माळवी यांनी सांगितले. 32 शिराळ्यामध्ये प्रतिकात्मक नागाच्या प्रतिमेचे पूजन करून नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. जिवंत नागपूजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा गावात पारंपरिक पद्धतीने नागपंचमी सण साजरा करण्यात येत आहे. आज घरोघरी महिला प्रतिकात्मक नागाची पूजा करत आहेत. शिराळामधील नागपंचमीचा हा उत्सव बघण्यासाठी हजारो भाविक शिराळ्यात दाखल होतात. जगप्रसिद्ध असणारी सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ्यातील नागपंचमी ही जिवंत नागाच्या पूजेसाठी प्रसिद्ध होती. पण वन्यप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागाची पूजा न करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने 2002 पासून प्रतिकात्मक नागाची पूजा या ठिकाणी केली जाते. यंदाही जिवंत नागाऐवजी नागाच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी नागपंचमी पार पडत आहे. शिराळा येथे हजारो वर्षांपासून जिवंत नागाची पूजा केली जात होती. शिराळामध्ये महाजनाच्या घरी गोरक्षनाथ भिक्षा मागण्यास आले होते. यावेळी भिक्षा घालण्यास वेळ झाला आणि गोरक्षनाथ यांनी वेळ का झाला विचारले असता नागाची पूजा करत होते,
त्यावेळी गोरक्षनाथ यांनी जिवंत नागाची पूजा कर असे सांगितले आणि त्यावेळीपासून ही परंपरा 32 शिराळामध्ये सुरू झाली. ही नागपंचमी पाहण्यासाठी राज्यातून लोक येत असतात. ठाणे जिल्ह्यात मंगळवार, 13 ऑगस्ट ते गुरुवार 15 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान राबविले जाणार आहे. ठाणे ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांनी हर घर तिरंगा या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. केंद्र शासनाने 2022 सालापासून हर घर तिरंगा अभियान सुरू केले. यावर्षी या अभियानाचे हे 3रे वर्ष आहे. जिल्ह्यात शुक्रवार 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्वत्र विविध उपक्रमांनी हे अभियान साजरा करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा. प. प्रमोद काळे यांनी दिली आहे. मागील 2 वर्षी हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रिब्यूट असे विविध उपक्रम राबविण्यासाठी ग्रामस्थांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन ग्रामपंचायत विभागामार्फत करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार आहे. गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत यानिमित्त रॅली, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, प्रतिज्ञा वाचन असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदर भागातील वाढती बांधकामे आणि लोकसंख्या यामुळे येथील गृहसंकुलांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून विविध स्रोतांतून अतिरिक्त पाणी पुरवठा या भागाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हा परिसर टँकरमुक्त होईल, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.
घोडबंदर परिसरातील पाणी टंचाईग्रस्त गृहसंकुलाचे अनेक प्रतिनिधींनी आज आमदार संजय केळकर यांची महापालिका मुख्यालयातील भाजपा गटनेते कार्यालयात भेट घेतली. यावेळी ठामपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार हे देखील उपस्थित होते. घोडबंदर वासियांना होणारा अपुरा पाणी पुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेली पाणी वितरण व्यवस्था याच्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून भातसा धरणातून 20 MLD पाण्याची तरतूद करावी, अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेला केली. यावर प्रशासनाने सहमती दर्शविली असल्याची माहिती श्रीमान केळकर यांनी दिली. सूर्या धरणाचे पाणी मीरा भाईंदर महापालिकेला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेलाही पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे श्रीमान केळकर यांनी सांगितले. माजिवड्यापासून उर्वरित घोडबंदर पट्ट्यात पाण्याच्या टाक्या आहेत, पण पुरेसा पाणी पुरवठा नसल्याने स्थानिक रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. अमृत योजनेमधून पाण्याचे समतोल वितरण व्हावे यासाठी आता जलकुंभ उभारण्यात येत आहे. त्यामुळे समान पाणी वाटप होऊ शकेल, असेही श्रीमान केळकर यांनी सांगितले. स्टेमकडून अतिरिक्त पाणी मिळावे यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे घोडबंदर परिसर लवकरच टक्रमुक्त होईल, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला. ठाण्यात विशेषतः दिवा भागात अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून या प्रकरणी नोटिसा बजावल्या जातात, दंड आकारला जातो, पण पुन्हा या शाळा छुप्या पद्धतीने सुरू राहतात. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून यापुढे या शाळांच्या संचालकांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळाचे उपायुक्त सचिन पवार यांनी कबूल केले असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. फेरीवाला धोरण अंमलात येऊच नये म्हणून काही असामाजिक घटकांचे रॅकेट कार्यरत आहे. मात्र गणेशोत्सवानंतर फेरीवाला समितीच्या निवडणुका होऊन हे धोरण लवकरच अंमलात येईल, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. किरकोळ मारहाण केल्याचे कारण देत जर्मनी सरकारने मूळ भारतीय कुटुंबातील 3.5 वर्षांच्या मुलीला पालकांपासून हिरावून घेत पाळणाघरात ठेवले आहे. गेल्या 36 महिन्यापासून हिची मुकली पाळणाघरात असून मुलगी परत मिळावी यासाठी पालक कायदेशीर लढाई लढत आहे, मात्र त्यांना अद्याप यश आलेले नाही. भारत सरकारने या प्रकरणी मध्यस्थी करून जर्मन सरकारशी संवाद साधून तिला भारतात परत आणावे, अशी आग्रही मागणी संसदेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली. खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीला सत्ताधारी आणि विरोधी पक्षानेही एकमुखी पाठिंबा दिला. भावेश शाह आणि धाराशाव हे मूळचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर विभागातील रहिवासी आहेत. गेली अनेक वर्ष ते जर्मनी येथे कामधंद्यानिमित्त राहतात. त्यांची मुलगी अरिहा ही 7 महिन्यांची असताना किरकोळ मारहाण केल्याचा ठपका जर्मन सरकारने पालकांवर ठेवला. मुलांचे पालक संगोपन करू शकत नाही, हे कारण देत अरिहाची रवानगी फोस्टर केअर सेंटरमध्ये केली असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात दिली. पोलिसांच्या तपासात अद्याप मारहाण केल्याचा आरोप सिद्ध झालेला नाही. तरीही जर्मनीच्या युथ वेलफेअर ऑफिसने जुगेंडमॅट अरिहाला शाह कुटुंबाकडे परत करण्यास नकार दिला आहे. अरिहा ही गेल्या 36 महिन्यांपासून पाळणाघरात आहे. सप्टेंबर 2021 पासून हे कुटुंब अरिहासाठी कायदेशीर लढाई लढत आहे, परंतु त्यांना कोणताही आधार मिळत नसल्याची खंत खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात व्यक्त केली. अरिहा शाह ही जैन पालकांची मुलगी असून तिला जर्मन पाळणाघरात ठेवून तिच्या धार्मिक हक्कांचे हनन केले जात आहे. तिला मांसाहारी जेवण दिले जात असून यामुळे जैन धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत.
याबाबत जैन समाजाच्या प्रतिनिधींनी आणि पालकांनी माजी दिल्ली येथे भेट घेत न्याय देण्याची विनंती केली आहे. मुलीच्या पालकांनी भारत सरकारकडे मदतीची याचना केली असून त्यांनी अरिहाला गुजरात चाइल्ड वेलफेअर एजन्सीच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीने जर्मनी सरकारशी संवाद साधून अरिहा शाहला लवकरात लवकर भारतात आणून आई-वडिलांना न्याय द्यावा, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. खासदार नरेश म्हस्के यांनी अरिहाबाबत व्यक्त केलेल्या चिंतेबद्दल पाठिंबा देत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही केंद्र शासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली. परंपरागत दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या गोविंदांना विमा संरक्षण मिळावे यासाठी आमदार श्रीमान प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी ती मान्य करून दहीहंडी उत्सवात दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून 75,000 गोविंदांना प्रत्येकी 10 लाखाचा विमा संरक्षण देण्यात येणार आहे. प्राचीन काळापासून सुरू असलेला व महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा एक महत्त्वाचा सण गोकुळाष्टमी म्हणजेच दहीकाला उत्सव. हा सण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून मुंबई ठाणे शहरांबरोबरच महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या उत्सवात 15 ते 40 वयोगटातील तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. दहीहंडी, गोविंदा उत्सवाला स्पर्धेचे रूप प्राप्त झाल्याने महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई ठाण्यातील हजारो गोविंदा गोकुळाष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले असते त्या ठिकाणी थरावर थर चढवून हंडी फोडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचप्रमाणे या उत्सवात महिलांची देखील गोविंदा पथके सहभागी होत असतात. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून ते गोकुळाष्टमीच्या दिवसापर्यंत गोविंदा थरावर थर चढवून हंडी फोडण्याचा सराव करीत असताना त्यामध्ये अनेक गोविंदा जायबंदी होत असतात. तर गोकुळाष्टमीच्या दिवशी हा आकडा मोठा असतो. सर्व गोविंदा पथकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्याच्यावर होणारा औषधोपचाराचा खर्च या गोविंदा मंडळास परवडत नाही. तसेच याकरिता काही सेवाभावी संस्था मदतही करतात. तरीही काही ठिकाणी औषधोपचार वेळेवर न मिळाल्याने काही गोविंदा मृत्यू पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परिणामी अपघातग्रस्त गोविंदांना व त्याच्या कुटुंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे जर विम्याचे कवच मिळाल्यास गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे. त्यानुसार 75,000 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. शासन निर्णयानुसार दहीहंडी उत्सवात दरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास परिवाराला 10 लाख मिळतील. तसेच 2 अवयव किंवा 2 डोळे गमावल्यास 10 लाख रुपये, 1 हात, 1 पाय किंवा 1 डोळा गमावल्यास 5 लाख तसेच कायमस्वरूपी पूर्णपंगत्व आल्यास 10 लाख रुपये. त्याचप्रमाणे अपघातामुळे रुग्णालयीन खर्च 1 लाखापर्यंत देण्यात येणार आहे. त्यामुळे आता गोविंदांना विमा कवच मिळणार असल्याने गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं
दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे-नाशिक महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली. राज्य शासनाच्या माध्यमातून यावर्षी देण्यात येणार 75,000 गोविंदांना 10 लाखाचा विमा कवच. 32 शिराळ्यामध्ये प्रतिकात्मक नागाच्या प्रतिमेचे पूजन करून नागपंचमीचा सण उत्साहात साजरा. आणि घोडबंदर टक्रमुक्त करण्यासाठी भातसातून 20 mld पाणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.